सर, हमने आपके लिए नया बिजनेस लेकर आए हैं। ये बिजनेस हम आपको रेडी करके देते हैं, जो आपको हर महीने दे सकता है 50,000 का इनकम। जो बिजनेस है वाटर जार का। संपर्क करें बालाजी वाटर फिल्टर शहादा। नमस्कार। प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये खिचडीत आढळली मेलेली माशी। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले निवेदन। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहारात थेट मेलेल्या माशा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। गुरुवारी अंगणवाडीमध्ये आदिवासी चिमुकल्यांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले। मात्र या खिचडीमध्ये मेलेल्या माशा आढळल्याने पालकांनी जागेवरच संताप व्यक्त केला। कुपोषणमुक्त गावाचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखालीच बालकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे। ही खिचडी लहान कोवड्या बालकांसाठी होती। अशा निकृष्ट आणि अस्वच्छ अन्नामुळे मुलांना आजार होण्याचा धोका निर्माण झाला असून हा प्रकार म्हणजे सरळ निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांचे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन कारवाईची मागणी। या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी सरपंच राजनंदिनी भिल व ग्रामविकास अधिकारी बीजी पाटील यांना निवेदन सादर केले। निवेदनात संबंधित अंगणवाडी सेविका तात्काळ व कडक कारवाई करण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी अंबालाल भिल, पिंटू भिल, मनोज भिल, कैलास माळी, शंकर भिल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सरपंच राजनंदिनी भिल यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत बालकांच्या आहारात हलगर्जीपणा व अस्वच्छता खपून घेतली जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले। तर ग्रामविकास अधिकारी बीजी पाटील यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले। आता या संपूर्ण प्रकरणावर बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO कोणती ठोस कारवाई करतात याकडे संपूर्ण प्रकाशा गावाचे लक्ष लागले आहे। बालकांच्या जीवाशी खेळ थांबणार की नाही, दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। आज रोजी 24/1/2025 रोजी ग्रामपंचायत प्रकाशा इथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे। भवानी हाटी प्रकाशा अंगणवाडी क्रमांक नंबर 5 या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे। त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले आहे ग्रामपंचायताला की लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात। त्यानंतर 22/1/2026 रोजी 12:30 वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल भिल यांची मुलगी विष्णवी शंकर भिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले। त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेला पोषण मध्ये डाळ भात मध्ये माशा आढळली। माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले, संगीता मॅडमाला की असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना, काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार? काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले, त्यानंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार, ते याचे कोण जबाबदार राहणार? ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार दिली। त्याचप्रमाणे आम्ही जो अंगणवाडी मॅडमाला बोलले की तुम्ही असं तक्रार कम से कम 10-15 वेळा आम्ही ही तक्रार तुमची सहन केलेली। आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत, तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत की तुम्हाला काय हॉटेलमधून चांगलं जेवण आणून देऊ, तुम्हाला काही असं जेवण खायचं असेल तर खा, नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडवाउडीचे विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात। त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत, जे आदिवासी भवानी हाटी टीम, त्याचप्रमाणे आमचे ही तक्रार ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे की आदिवासीचे खिळवाड करतायत अंगणवाडी क्रमांक 5। ते नंतर गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाज कामाला जातात। त्याचप्रमाणे जो मॅडम आहे तिथे संगीता मॅडम, ते अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटीगंती दिलेला आहे, आमचे हक्क आहे, आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बरोबर, आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये, त्याचप्रमाणे आम्हाला ही तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होण्यात यावी, ही आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे। धन्यवाद।